नमस्ते. तर दिवस आहे आमचा आज तिसरा. तर गोव्यामध्ये तर आज आमचा स्पेशल प्लॅन आहे आगोडा फोर्टच्या खाली. तिथून आम्ही वॉटर रायडिंग करायला जाणार आहे. तर हे आमचे वॉटर सेवर आणि हे आमची गाडी आहे समोर. आम्ही सगळे लोक याच्यामध्ये चपला टाकतोय कारण की त्या बोटवरती आहे चपला आणि शूज काहीच अलाउड नाही. हे लोक आम्हाला घेऊन जाणार आहे साऊथ गोव्याला आणि तिकडं समुद्रामध्ये आमची वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेणार आहे. तर मॅडम फुल तयारीत आलेले आहे पण तिथं फुल पाणी आहे, पाण्यात डुबायचं आहे. तुम्ही बघितला का इथं डॉल्फिन जाता जाता आम्हाला डॉल्फिन दिसलेला. नंतर काय एवढी सगळी 20-22 लोक पब्लिक आम्ही जाणार आहे. सगळं जाता जाता म्हटलं दर्शी फोटोशूट करावं. ही बोलली माझे फोटो व्हिडिओ काढा. दर्शी फुल पोज देत होती नाही का, नेता आमचा दिलदार. आम्ही दोघं पण मस्त व्हिडिओ वगैरे काढले. शुभम बोलला आहे भाऊ पाखरू ये इकडे ये तुला दाना देतो. मी पण त्याच्यामध्ये व्हिडिओ काढून घेतला. नंतर आम्ही स्कूबा डायव्हिंगसाठी सगळेजण रेडी झालो. फुल ड्रेस बिरेस घातलेले नाही का आम्ही ब्लॅक. पण त्यातली एक माणसानं स्कूबा डायव्हिंग केलीच नाही. ती म्हणजे कोण, माझी बायको. मग काय आमचा इन्स्ट्रक्टर जो होता, जो माहिती देत होता स्कूबा डायव्हिंग केल्यावर असं केल्यावर असं होतं, तसं केल्यावर तसं होतं, तो सांगत होता. फुल चित देऊन ऐकत नाही का. नंतर एक नंबरला यायला शुभ्या फुल स्वॅगमध्ये, काहीच कळत नव्हतं. जाऊ देवर. नंतर गेली सोनाली फुल माशी पकडत होती नाही का, तिला माहितीच नाही कॅमेरा कुठे. नंतर माझी बारी बोललं घे खाली चल घे. मला पार त्याने समुद्राच्या कडेला नेलं. माझी स्कूबा डायव्हिंग झाली. मी लगेच पाण्यात उडी मारली. बोला चल तोवर लोक आपण स्विमिंग करून गेलं. म्हटलं चल व्हिडिओ काढा आपला मस्तपैकी नाही का. स्विमिंग करत मी त्या पुढच्या टोकाला गेलो. 1 नंबर उतरलेलो मी. मग काय मी शुभ्याला पण उतरवलं, मला उतर. मग नंतर आम्ही पॅरासेलिंगमध्ये डुबकी मारली पाण्यात. एवढं जोरात पाणी घेतलं त्यांनी. नंतर वर गेलो एकदम हाईटला. एवढं भारी व्ह्यू दिसत होता काय सांगतो एकदम जोरात. आमची पॅरासेलिंग झाली. लगेच शुभ्याला पाठवलं रिपीटमध्ये. तारारारारारा पिरी फुल जोशमध्ये नाही का. आम्हाला एक वॉटर स्पोर्ट हे लोक करत होते. याच्यात आमची होती ते जेटस्की असते. जेटस्कीमध्ये याला मी पहिले पाठवलेलं नाही का. ती बोलली मला जायचंच नाही. हिनं असंच स्क्युबा डायव्हिंगचं पण स्किप केलेलं. बोलली मी जाणारच नाही. गेली खाली आणि गेलीच नाही. मग मी बळच जेटस्कीमध्ये पाठवलं. एकानंतर एकच होत गेलं. ही माझं एकदम नाही का, मी फुल जोरात त्याला लांब राईड द्यायला लावली. त्याला बोललं गेल पैसे घे भाऊ, 300 रुपये पण चांगली राईड दे नाही का. त्याच्यानंतर शुभ्या, सोनाली एकदम डेंजर. जिचा चेहरा असा लाल झाला होता. पापा फुल आम्ही जो एन्जॉय केला जेटस्की. हो शकील नाव होते जो असला डेंजर होता. ही गाडीला ना 19 लाख रुपये लागते बोलला. नंतर काय आम्ही घेतली बनाना राईड फुल जोशमध्ये. रिपीट सरारारारा पिरी असली मजा आली. शुभे बोलला भाऊ नुसतं ऊन लागतंय रे. पण बोललं भाऊ राईड एकदाच करायची. त्याच्यानंतर आमची फायनल राईड होती. याला म्हणते डिस्को राईड. फुल नाही का धनाका उड्या मारत असलं उलतं पालतं. म्हणलं द्या हात सोडून. आपल्या स्विमिंग येत होती पण म्हणलं पब्लिक परत येवळली असती. काय उडी मारतो बाबा, वरती घेता नसतं आलं. मग रात्रीचे झाले 7:30-8 आम्ही गेलो बागा बीचला. आणि व्हॅलेंटाईन डेचा डे होता. पब्लिक नव्हती एवढी. 7-7:30ला तोपर्यंत मी व्हिडिओ शूट आहे. खतरनाक लाईटिंग आणि असली भारी त्यांचा व्ह्यू आहे ना एकदम फोटोशूट वगैरे करायला. दम्मानं लोक येत होते. तोपर्यंत म्हणलं आपलं एकदम सुंदर असं एक व्हिडिओ काढून घ्यावं. नंतर आपल्या डान्स करायचा व्हिडिओ काढता येणार नाही. मग जे सुरू झालो मी शुभ्या झापूक नाही का एकदम जोरात बागा बीचवर. म्हणलं आता काही थांबायचं नाही. जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत नाचायचं. कारण परत आपलं काही इकडे येणं होत नसतं. मग काय मी नाचता मग हिला म्हणलं चल ना तू पण थोडं नाच ना. काय ही पण लीला पण घेतलं बोलून. ही काही नाचत नव्हती पण पळत नाही का ढिंचक यू.